नमो बुद्धाय. बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत. आज आपण पाहणार आहोत उपविभाग 2 दुष्ट मनुष्य. एका चारिकेत आपल्या नेहमीच्या रिवाजाप्रमाणे भगवंतांनी आपल्या सहचारी भिक्खूंना खालीलप्रमाणे प्रवचन दिले. भिक्खूंनो, दुष्ट मनुष्य कसा ओळखायचा हे तुम्हाला माहीत आहे का? भिक्खूंनी नाही म्हणताच भगवंत बोलले, तर मग मीच तुम्हाला दुष्ट माणसाची लक्षणे सांगतो. दुष्ट मनुष्य न विचारताच दुसऱ्यांचे दोष दाखवितो आणि त्याला दुसऱ्याबद्दल विचारले तर मग बघायलाच नको. तेव्हा तर तो दुसऱ्यांचे दोष किंवा व्यंग्ये न लपवता सरळपणाने तपशीलवार सांगू लागतो. जो मनुष्य विचारले असता दुसऱ्यांचे सद्गुण दाखवित नाही, पुन्हा पुन्हा विचारल्यावरच तो दुसऱ्यांचे गुण सांगतो. तो मनुष्य विचारले असतानाही आपले दोष उघडीत नाही, मग न विचारता तर बोलायलाच नको. वारंवार विचारले तरच तो आपले दोष दाखवितो, परंतु त्याचा तपशील छपिवितो असा मनुष्य दुष्ट मनुष्य होय. भिक्खू हो, असाही मनुष्य असतो की जो विचारले नाही तरी आपल्या चांगल्या गोष्टी उघड करीत असतो. विचारल्यावर तर सांगायलाच नको. तो अगदी सर्व तपशील देऊन आपल्या गुणांचे भरमसाठ वर्णन करीत असतो. भिक्खूंनो, असा मनुष्य दुष्ट मनुष्य समजावा. 3 सर्वोत्तम पुरुष. एका चारिकेत आपल्या नेहमीच्या रिवाजाप्रमाणे भगवंतांनी आपल्या सहचारी भिक्खूंना खालीलप्रमाणे प्रवचन दिले. भिक्खूंना उद्देशून भगवान म्हणाले, जगात 4 प्रकारची माणसे आढळतात. पहिल्या प्रकारचा मनुष्य म्हणजे जो स्वतःच्या अथवा इतरांच्या कल्याणासाठी झटत नाही. दुसऱ्या प्रकारचा मनुष्य स्वतःचे हित सोडून दुसऱ्याच्या हितासाठी झटतो. तिसऱ्या प्रकारचा मनुष्य स्वतःच्या हितासाठी झटतो पण दुसऱ्यांच्या नाही. चौथ्या प्रकारचा मनुष्य स्वतःचा त्याचप्रमाणे दुसऱ्यांच्या हितासाठी झटत असतो. जो स्वतःच्या अथवा दुसऱ्यांच्या हितासाठी झटत नाही, तो मनुष्य दोन्ही बाजूला पेटलेल्या आणि मध्ये शेणाने माखलेल्या चित्तेवरील मशालीसारखी आहे. ती गावात वा वनात इंधन म्हणून उपयोगी येत नाही. त्याप्रमाणे तो मनुष्य जगाला आणि स्वतःलाही निरुपयोगी आहे. जो स्वतःच्या कल्याणाचा त्याग करून दुसऱ्याच्या कल्याणासाठी झटतो, तो तिसऱ्या प्रकारच्या माणसाहून अधिक चांगला पुरुष होय. आणि जो स्वतःच्या आणि इतरांच्या कल्याणासाठी झटतो, तो सर्वात उत्तम पुरुष समजावा. 4 अज्ञानी पुरुष. एके समयी भगवान उक्खट आणि सेतप ह्या 2 नगरांच्या मधील राजरस्त्यापर्यंत पोहोचलेले असता त्यांना द्रोण नावाचा एक ब्राह्मण त्यांच्यासारखाच प्रवास करीत असता भेटला. अकस्मात भगवंतांनी रस्ता ओलांडला आणि एका वृक्षातळी पद्मासन ठोकून ते बसले. भगवंतांच्या पावलामागून जात असणाऱ्या त्या ब्राह्मण द्रोणाला त्या तेजस्वी, सुंदर, संयमी, शांत आणि संयत मनाच्या आणि सामर्थ्यशाली मनाच्या भगवंतांचे दर्शन झाले. भगवंताजवळ जाऊन तो म्हणाला, आदरणीय महाशय, आपण देव तर नाहीत? नाही ब्राह्मणा, मी खरोखर देव नाही. आपण गंधर्व तर नव्हेत? नाही. नाही ब्राह्मणा, मी गंधर्व नाही. मग आपण यक्ष तर नव्हेत? नाही. नाही ब्राह्मणा, मी यक्ष नव्हे. तर मग आपण मनुष्य नाही का? नाही ब्राह्मणा, मी मनुष्यही नाही. भगवंतांची अशी उत्तरे ऐकल्यावर तो ब्राह्मण द्रोण म्हणाला, तुम्ही देव आहा का, गंधर्व आहा का, यक्षे आहा का किंवा मनुष्य आहा असे विचारले असता आपण नाही म्हणता. तर मग आदरणीय महाशय, आपण आहात तरी कोण? ब्राह्मणा, जोपर्यंत मी माझ्या अंगच्या आसवांचा निराश केला नव्हता, तोपर्यंत मी खरोखर देव, गंधर्व, यक्ष आणि मनुष्य होतो. पण मी आता आसवांपासून मुक्त झालो आहे आणि मुळाचे विच्छेदन करून बैठकच नाहीशी केलेल्या ताल वृक्षासारखा झालो आहे. त्या वृक्षाला जसे अंकुर फुटणार नाहीत, त्याप्रमाणे माझीही आहे. ज्याप्रमाणे जलात जन्म घेणारी कमललता पाण्यातून वर येते
आणि तरीसुद्धा पाण्याचा कलंक तिला चिटकत नाही, त्याप्रमाणे हे ब्राह्मणा, मी जगात जन्मास आलो, जगात वाढलो आणि जगावर विजय मिळवून जगाच्या कलंकाला अस्पृष्ट असा राहिलो आहे. म्हणून हे ब्राह्मणा, तू मला एक तथागत ज्ञानी पुरुष असे समज. यापुढे आपण पाहणार आहोत न्यायी आणि सज्जन असा पुरुष. तेव्हा आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.